Dear students, today we continue the numericals on rotational motion. Problem number 69. कालपर्यंत आपण लर्न केले होते प्रॉब्लेम 68 पर्यंत बेटा. आता 69च्या पुढे न्यूमरिकल्स. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की हा खूप मोठा टॉपिक आहे प्रॉब्लेमसाठी. याचे कितीही प्रॉब्लेम आपण घेतलं तरी कमीच पडतो, परंतु प्रत्येक टाईपचा किमान एक तरी प्रॉब्लेम आपण इथं लर्न केला पाहिजे. तर आपल्याला काय होतं, कॉन्फिडन्स येतो आणि प्रॉब्लेमची संख्या जेवढी जास्त घेतली तेवढे फॉर्म्युले आपल्या लक्षात राहतात. फॉर्म्युले पाठ करून नाही तर प्रॉब्लेम सोडून फॉर्म्युले लक्षात राहतात. काही काही विद्यार्थी फक्त फॉर्म्युले पाठ करतात, 1-2 दिवस लक्षात राहिल्यासारखं वाटतं आणि पुन्हा जर एखादा प्रॉब्लेम करायचा झाला तर फॉर्म्युला आठवत नाही. मग तशा टाईपचे प्रॉब्लेम भरपूर केले त्या फॉर्म्युल्यावरती तर फॉर्म्युला आपल्या डोक्यामध्ये अगदी फिट बसतो. म्हणून फॉर्म्युल्याकडे म्हणजे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स सॉल्व करा बेटा. चला आता पाहूया हा प्रॉब्लेम कोणत्या आर्टिकलवरचा आहे, कोणत्या बॉडीचा आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. इथं शब्द रिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर इज. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा दिला बेटा 2 kg मीटर स्क्वेअर. व्हॉट विल बी इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टँजंट पॅरलल टू द डायमीटर. म्हणजे आय स्मॉल डी टी काढायचं आहे. टँजंट पॅरलल टू द डायमीटर म्हणजे टँजंट इन अ प्लेन. टँजंट पॅरलल टू द डायमीटर म्हणजे बेटा अशी रिंग आहे आणि हा तुमचा डायमीटर ॲक्सिस आहे आणि या ॲक्सिसला पॅरलल म्हणजे हा याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर म्हणजे पॅरलल ॲक्सिसचा थेरम यूज करून आपण हा न्यूमरिकल सॉल्व करता येऊ शकतो. आता तुम्ही काय करा, इथं काढायचं आहे आय टी इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतं mr² प्लस mr² म्हणजे 3/2 mr². हा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसचे आहे, टँजंट इन अ प्लेन. आता डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे mr²/2 बरोबर आहे का, mr²/2 आणि परत h इज इक्वल टू r पॅरलल ॲक्सिस आपण यूज केलेला आहे. म्हणजे mr²/2 प्लस mr² म्हणजे किती झालं 3/2 mr² आणि अबाउट डायमीटर किती आहे बेटा mr²/2 बरोबर आहे. आता या दोन्हीचा रेशो जर घेतलात तुम्हाला काढायचा आहे टँजंट इन अ प्लेन आय स्मॉल टी डिवाइड बाय आय डी इज इक्वल टू 3/2 mr² डिवायडेड बाय mr²/2. आता इथं पहा mr²/2 कॅन्सल इज इक्वल टू 3 आणि देअरफॉर आय स्मॉल टी इज इक्वल टू 3 टाइम्स आय टी अँड दॅट इज इक्वल टू 3 इंटू डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2 अँड दॅट इज इक्वल टू 6 kg मीटर स्क्वेअर. आय स्मॉल टी इज इक्वल टू 3 kg मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis passing through tangent parallel to diameter that is I small t is equal to 6 kg मीटर स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसशी तुम्हाला दिला होता, डायमीटर. काढायचं आहे कोणत्या ॲक्सिसला, टँजंट इन अ प्लेन. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे योग्य वेळी आठवले पाहिजे बेटा. चला आता त्यानंतर आपल्याला पुढचा न्यूमरिकल जो असेल तो कोणता पाहता 70 नंबरचा न्यूमरिकल पहा बरं बेटा. वाचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म रिंग. परत इथं तुम्हाला कोणता आहे, रिंग अबाउट इट्स डायमीटर आय डी इज इक्वल टू आय दिलेलं आहे. देन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis passing through
its center and perpendicular to the plane. म्हणजे आय सी काढायचं आहे. आय डी तुम्हाला दिलेला आहे, आय डीची किंमत आय सी बरोबर काढा. तर बेटा इथं आता आय सी बरोबर काय फॉर्म्युला, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर इज mr² आणि डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी काय सांगितलं तुम्हाला, याच्या हाफ येतो, आय डी इज इक्वल टू mr²/2 हाफ येतो. आणि या दोघांचा रेशो जर घेतलात तुम्ही, आय डीची किंमत दिलेली आहे, आय सी काढायचा आहे, आय सी डिवायडेड बाय आय डी इज इक्वल टू mr² डिवायडेड बाय mr²/2. हे mr² कॅन्सल अँड दॅट इज इक्वल टू हिअर आय सी, आय डीची किंमत किती आहे, आय सी अपॉन आय डीची किंमत आय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1/2, 1 डिवायडेड बाय 1/2. म्हणजे सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटरच्या किती असतो, डायमीटरचा सेंटरच्या हाफ, डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या हाफ म्हटलं मी तुम्हाला. तर इथं काय येईल सांगा आता, तर दॅट इज इक्वल टू डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल, काय रिलेशन आय सी आणि आय डीमध्ये, आय सी इज इक्वल टू 2 टाइम आय सी इज इक्वल टू आय डी, आय डी इज इक्वल टू आय सी/2. बरोबर आहे का, सेंटरच्या हाफ असतो. आणि बेटा तुम्हाला आय सीची किंमत किती दिलेली आहे काढायची आहे, आय डी किती दिला आहे, आय दिलेला आहे. म्हणजेच काय झालं इथं 1 डिवायडेड बाय हे असं येतं, म्हणजेच पुढे आलं इथं 1/2. आणि मग आय सी इज इक्वल टू आय डिवाइड बाय 2. सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे किती 1/2 येतं ना हे, मग भागिले उलटून गुणिले इथं 2 येईल बेटा, इथं 2 येईल वर, म्हणजे इथं 2 टाइम्स. आणि मग आय सी इज इक्वल टू 2 टाइम्स आय, हे इथं लक्षात ठेवा. आणि ओरली जरी आता हे प्रॉब्लेम सॉल्व केलं टेक्निकली मी फॉर्म्युले घेऊन, तोंडीसुद्धा येतं ना, डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या हाफ असतो, म्हणजेच डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या हाफ असेल तर आय डीची किंमत किती दिली आहे तुम्हाला, आय दिलेली आहे. आणि सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो येतो तो त्या डायमीटरच्या किती असणार, दुप्पट. कारण आय डायमीटर इज इक्वल टू आय सी/2 येतं. हाच फॉर्म्युला इथं आपण यूज केलेला आहे बेटा. तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 70. आता पुढे आपण पाहूया नेक्स्ट न्यूमरिकल. आता थोडेसे प्रॉब्लेम लेवल 2 मधून घेतलेले आहेत, थोडे डिफिकल्ट होत राहतात, हरकत नाही. कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवलं तर कोणताही न्यूमरिकल तुम्हाला हार्ड जाणार नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे कोणतं, आय सी इज इक्वल टू 10 kg/m². If mass of the body is capital M is equal to 2 kg, moment of inertia of the body about an axis parallel to the first axis and separated by distance h is equal to 1 meter. h is equal to 1 meter is सेंटरचा तुम्हाला दिलेला आहे, तो कोणत्याही ॲक्सिसचा
काढायचा आहे बेटा. म्हणजे कोणता आता IOA ॲक्सिस म्हणा तुम्हाला बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. काय बेटा सांगा. IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया 10 प्लस मास किती आहे 2 आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स 1 स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 10 प्लस 2 इज इक्वल टू 12 kg मीटर स्क्वेअर. लक्षात येतं का. म्हणजे आता समजा अशी एक कुठलीही बॉडी घेतला तुम्ही, या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा तुम्हाला दिलेला आहे आणि हे एनी ॲक्सिस असेल तर या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स H तुम्हाला दिलेला आहे. तर आपण लर्न केलं आहे पॅरलल ॲक्सिस IO काढायचा आहे. IC तुम्हाला दिलेला आहे, तो 10 kg मीटर स्क्वेअर दिलेला आहे आणि बॉडीचं मास दिलेलं असेल तर डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करा. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस किती आहे IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. where H is the distance between two parallel axes. IC moment of inertia of a body about an axis passing through its center of mass and perpendicular to the plane, and capital M total mass of the body, total mass of the rigid body. आला काय बेटे. हा 71 नंबरचा न्यूमरिकल तुमच्या लक्षात आला असेल. आता यानंतर आपण पुढचा न्यूमरिकल जो असेल पहा 72 नंबरचा न्यूमरिकल. पार्टिकल्स ईच ऑफ मास 1 kg प्लेस्ड ॲट 1 मीटर 2 मीटर अँड 4 मीटर ऑन एक्स ॲक्सिस. हे असा एक्स ॲक्सिस काढा. इथं हा एक्स ॲक्सिस, हा ओरिजिन 1 kg बॉडी, इथं 1 kg 1 मीटरवरती. त्यानंतर दुसरी बॉडीसुद्धा 1 kg किती 2 मीटरवरती. हे 1 मीटर, हे 2 मीटरवरती 1 kg बॉडी. आणि तिसरी बॉडी 4 मीटर, ती 1 kgच आहे पण किती मीटरवरती आहे इथून इथपर्यंत 4 मीटरवरती आहे. 4 मीटरवरती. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस काय I इज इक्वल टू M1 x1 स्क्वेअर R स्क्वेअर प्लस M2 x2 स्क्वेअर प्लस M3 x3 स्क्वेअर. लक्षात आलं काय. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सेस फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन रिस्पेक्टिवली, फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन रिस्पेक्टिवली. ठेवून टाका आता किमती. मास 1 x 1चा स्क्वेअर 1 प्लस मास 1 डिस्टन्स 2चा स्क्वेअर प्लस मास 1 डिस्टन्स हे किती 4 मीटर आहे 4चा स्क्वेअर. चला बेटा 1 प्लस 4 प्लस 16 किती आलं आहे 21 kg मीटर स्क्वेअर. आहे का ऑप्शनमध्ये पहा. दॅट इज I इज इक्वल टू 21. I इज इक्वल टू 21 kg मीटर स्क्वेअर. आहे ना सिम्पल प्रॉब्लेम. फिगर काढल्यानंतर क्लिअर आयडिया होते. हे 1 kg 1 मीटर 1 kg 2 मीटर एक्स ॲक्सिसवरती ठेवलेलं आहे आणि हा 1 kg जो असेल तो 4 मीटर फ्रॉम ओरिजिन. आणि हे सर्व मासेस असे रोटेट होतात बेटा. कोणत्या ॲक्सिसला वाय ॲक्सिसला. हा वाय ॲक्सिस आणि हा तुमचा एक्स ॲक्सिस. तर या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया चारी जे तुम्हाला दिलेले आहेत या चारीचाही मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथं वर्कआउट केला पाहिजे आणि तो या पद्धतीनं आपण इथं वर्कआउट करायचा.
आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल पहा बेटा, कोणता न्यूमरिकल आहे? 73 नंबरचा न्यूमरिकल वाचा, लक्ष देऊन काळजीपूर्वक वाचायचा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सर्क्युलर डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर and perpendicular to the plane is 4 kg meter square. सेंटरमधून the moment of inertia of a circular disc about an axis passing through its center and perpendicular to the plane is 4 kg meter square. Its moment of inertia about diameter axis. बॉडी कोणती आहे? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठून दिलेला आहे? सेंटरचा दिलेला आहे. काढायचा कोणता आहे? डायमीटर ॲक्सिसचा. ओरलीच आपल्याला येतं. काय माहीत आहे सांगा बरं? तुम्हाला सेंटरचा दिला आणि डायमीटरचा काढा. आय डी इज इक्वल टू आय सी डिवाइड बाय 2. कोणती बॉडी असू द्या, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आणि डायमीटर काढा तर हाफ होतो त्याच्या, आणि दॅट इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2 is equal to 2 kg meter square. 2 kg meter square is the moment of inertia. आला का बेटा लक्षात? म्हणजे डिस्क असेल, डिस्क असू द्या, रिंग असू द्या, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आणि डायमीटर काढायचा असेल तर काय येतो? mr²/2. दॅट इज इक्वल टू mr²/2. चला आता पुढे आपण पाहूया. तर इथं आपण 74 नंबरचा न्यूमरिकल. इफ अ युनिफॉर्म सॉलिड स्पियर ऑफ रेडियस कैपिटल R and mass m is rotates about a tangent, have the moment of inertia. It is equal to 42 kg meter square. Then the moment of inertia of a solid sphere about an axis passing through its center, IC काढायचा आहे बेटा, आणि सॉलिड स्पियर म्हणलेलं आहे. I हा मोमेंट ऑफ इनर्शिया इफ अ युनिफॉर्म सॉलिड स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल R and mass capital small m is rotate about a tangent, हॅव द मोमेंट ऑफ, हे टँजेंटचा दिलेला आहे आणि कोणत्या ॲक्सिसची काढायचं आहे? देन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड स्पियर, तोच सॉलिड स्पियर अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर, सेंटरमधून पास आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन. चला काय फॉर्म्युला सांगा बरं मला आता? सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा IC इज इक्वल टू काय रे? आठवा 2/5 mr². आणि टँजेंट टू द प्लेन आणि इन अ प्लेन 2/5 mr² प्लस mr². 2/5 mr² प्लस mr², दॅट इज इक्वल टू 7/5 mr². अँड देअरफॉर IT डिवाइडेड बाय IC काढायचा आहे आपल्याला. मग IC डिवाइडेड बाय IT इज इक्वल टू 2/5 mr² डिवाइडेड बाय 7/5 mr². mr²/5 mr²/5 कॅन्सल, 2/7. आणि मग बेटा इथं IC इज इक्वल टू 2/7 इंटू IT. 2/7 ITची किंमत किती येते? 42 दिलेली आहे. आता कॅन्सल करा बरं, किती येतं कसं? 7 कॅन्सल करा 42ला 6 अँड दॅट इज इक्वल टू 12 kg मीटर स्क्वेअर. म्हणजे अबाउट सेंटर 12 kg मीटर स्क्वेअर इज द रिझल्ट ऑफ दिस प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमचा रिझल्ट बेटा कोणत्या ॲक्सिसशी दिला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया?
टँजंट इन अ प्लेन किंवा टू द प्लेन एकच असतो, तो तुम्हाला दिलेला आहे. आणि कोणत्या ॲक्सिसही काढायला विचारलं आहे? अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. तर हे दोन्ही फॉर्म्युले, हा सेंटरचा फॉर्म्युला, हा टँजंट इन अ प्लेनचा किंवा टू द प्लेनचा. तर या दोघांचा रेशो जर घेतला आपण बेटा, कॉमन कॅन्सल mr²/5 mr² म्हणजे 2/7 येतं. आणि मग आपण IC = 2/7 × IT. ITची किंमत ठेवा 42 आणि मग तुम्हाला रिझल्ट येतो किती? 12 kg/m². आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल बेटा. चला आता प्रॉब्लेम नंबर जो असेल तो 75 नंबरचा न्यूमरिकल दिसतो तुम्हाला? हां, वाचा. 75 नंबरचं जो न्यूमरिकल आहे तो न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे बेटा. आणि तो न्यूमरिकल वाचा तुम्ही. लक्ष ठेवा कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे यामध्ये. तर फॉर इन्क्रीजिंग द angular velocity of object by 10%, the kinetic energy, angular velocity असं म्हटलेलं आहे बेटा. इथं पहा, फॉर इन्क्रीजिंग द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ ए ऑब्जेक्ट बाय 10%. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ω2 = 10% वाढली म्हणजे 1.1 ω1. तर कायनेटिक एनर्जी किती पर्सेंटनं वाढलेले आहे? ΔKE/KE हा इथं काढायचा बेटा. तर कायनेटिक एनर्जीमध्ये आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये काय रिलेशन आहे? KE2 डिवायडेड बाय KE1 = 1/2 I ω2² डिवायडेड बाय 1/2 I ω1². कारण गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशनला मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट असतो. 1/2 I 1/2 I कॅन्सल. इथं आलं बेटा KE2 डिवायडेड बाय KE1 = ω2² डिवायडेड बाय ω1². ω2² किती? 1.1 ω1² डिवायडेड बाय ω1² म्हणजे 1.1 म्हणजे 1.21 ω1² डिवायडेड बाय ω1² हे कॅन्सल. आता 1.21 आला. पर्सेंटेज चेंज कितीनं इन्क्रीज झाले म्हटल्यानंतर काय सांगितलं होतं आपण? या इक्वेशनच्या दोन्ही साईडला -1 ॲड करायचं. काय ॲड करायचं -1? तर इनिशियल क्वांटिटी जी असते ती आपण सबट्रॅक्ट करतो. म्हणून इथं KE2/KE1 -1 = 1.21 -1 = 0.21. आता LCM काढा. KE2 - KE1/KE1 = 0.21. 100 मल्टिप्लाय करा आणि 100 डिवाइड करा. 100 मल्टिप्लाय केला तर 21 आणि डिवाइड बाय 100 म्हणजे पर्सेंटेजचं सिम्बॉल. तर किती आलं? ΔKE/KE = 21% आहे का पहा. ऑप्शनमध्ये ΔKE/KE. ΔKE कशासाठी घेतो आपण? चेंज घेतो. ΔKE कशासाठी घेतो आपण? चेंज. तर इनिशियल क्वांटिटीच्या किती पर्सेंटनं चेंज झालेलं आहे? व्हॉट पर्सेंट द चेंज म्हणजे प्रॉब्लेममध्ये काय म्हटलेलं आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट 10% वाढवली तर कायनेटिक एनर्जी किती पर्सेंटनं वाढते? अँग्युलर व्हेलॉसिटी 10% वाढली तर कायनेटिक एनर्जी किती पर्सेंटनं वाढते? 21% वाढते. हे आपण इथं वर्कआउट केलेलं आहे बेटा. आता हे झाले आपले 75 नंबरचे न्यूमरिकल्स. आता यानंतर काही पुढचे न्यूमरिकल्स आपल्याला लर्न करायचे आहेत. तर हे न्यूमरिकल आपण नेक्स्ट न्यूमरिकल हा नंबर इथं जे तुम्हाला दिलेला आहे बेटा 79 मध्ये 1-2-3 प्रॉब्लेम होते, ते रिपीट असल्यामुळे मी त्यांना सोडून दिले. म्हणजे तशा टाईपचे आपण घेतलेले आहेत आणि तेच ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये काही अर्थ नसतो.
म्हणून आपण त्यांना कायच केलं, सोडून दिलेलं आहे. आता हा एक टिपिकल आणि एक्झामला पडलेला न्यूमरिकल आहे. 79 जो आहे तो टिपिकल आणि एक्झामला पडलेला प्रॉब्लेम आहे. दी स्क्वेअर लॅमिना ऑफ साईड बी, म्हणजे इथं घे बेटा, स्क्वेअर लॅमिना म्हणलेला आहे. असं स्क्वेअर म्हटल्यानंतर ही लेंथ आणि ब्रेड तेवढीच असते, लेंथ जेवढी आहे तेवढीच ब्रेड असते. दी स्क्वेअर लॅमिना ऑफ साईड बी हॅज सेम मास ॲज डिस्क. आता हे एक स्क्वेअर लॅमिना आणि ही दुसरी डिस्क असे घेतली आहे बेटा. याचं मास यम असेल तर याचं सुद्धा मास यमच आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टू अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पासिंग थ्रू द सेंटर आर इक्वल. आता याच्या सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस आणि याच्या सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. आता इथं मी काय घेतो बेटा, आय स्क्वेअर लॅमिना इज इक्वल टू आय डिस्क अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. लक्षात आलं ना काय म्हटलं, या आय सिम्बॉल मोमेंट ऑफ इनर्शियाचा, स्क्वेअर लॅमिनाचा, आणि आय डिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, म्हणजे स्क्वेअर आणि ही डिस्क. तर बेटे हे किती, स्क्वेअर लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय दिलं, m/12 एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, म्हणजे लेंथ इज इक्वल टू ब्रेडथ आहे म्हणून बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू. आता डिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल, डिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर काय येतो बेटा, mr²/2, mr²/2. तर तुम्हाला विचारलं काय इथं, b/r चा रेशो किती येतो. तर आता m दोन्हीचं सारखंच आहे, कॅन्सल झालं. 2b² डिवायडेड बाय 12, 2b²/12 इज इक्वल टू r²/2. हां, आता हे काय आलं, b²/r², हे इकडे म्हणजे 12 डिवायडेड बाय 4, हे 2 × 2 4, दॅट इज इक्वल टू 3. आता दोन्हीकडे ही स्क्वेअर रूट घ्या, b डिवायडेड बाय r इज इक्वल टू √3, b डिवायडेड बाय r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3, दॅट इज हिअर द रेशो. सिंपल प्रॉब्लेम आहे, लक्षात आला पाहिजे कशा पद्धतीनं सॉल्व केलेला आहे. हा b/r चा रेशो, b/r चा रेशो जो आहे दॅट इज इक्वल टू √3. हा 79 नंबर. काय म्हणतात, प्रत्येक प्रॉब्लेम लेवल 2चे आता सुरू झालेले आहेत. हे एक्झाममध्ये पडलेले सुद्धा न्यूमरिकल आहे. हां, आता लक्ष देऊन वाचा. 2 सर्क्युलर डिस्क ऑफ सेम मास, म्हणजे पहिल्या डिस्कचं मास m1 इज इक्वल टू m2. डिस्क म्हणलेलं आहे, सेम मास डिस्क आणि थिकनेस. 2 सर्क्युलर डिस्क ऑफ सेम मास अँड थिकनेस, म्हणजे आपण थिकनेस T1 इज इक्वल टू T2. मेड फ्रॉम मेटल्स हॅविंग डेन्सिटीज ρ1 आणि ρ2 हे डेन्सिटीज आहेत, म्हणजे मटेरियल वेगळं आहे. मटेरियल वेगळं याचा अर्थ काय, एक आयर्न असेल तर दुसरी कॉपरची असू शकेल. ह्या 2 वेगळ्या टाईपचे मटेरियल आहेत. द रेशो ऑफ दिअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. तर बेटा I1 डिवाइड बाय I2 बरोबर काढा. I1 डिवाइड बाय I2 इज इक्वल टू काढायचं आहे आपल्याला, राईट. बेसिक फॉर्म्युला काय, I1/I2 इज इक्वल टू m1r1² डिवायडेड बाय m2r2². डिवाइड बाय 2 डिवाइड बाय याचं डिवाइड बाय 2, याला डिवाइड बाय 2, हे कॅन्सल झालं.
mr²/2 mr²/2 असं. आता आपल्याला जे दिलेलं आहे हे इथं काय दिलं आहे, m1 इज इक्वल टू रो इंटू रो1 इंटू v1 आणि m2 इज इक्वल टू रो इंटू v2. डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, तसं m1 इज इक्वल टू रो1 v1 आणि रो1 इन व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू थिकनेस. एरिया काय येतो पाय r1² इंटू टी डिवायडेड बाय रो2 इंटू पाय r2² इंटू टी. म्हणजे पाय कॅन्सल, थिकनेस सेम असल्यामुळे तेही कॅन्सल. म्हणजेच तुम्हाला इथं काय आलं बेटा, m1/m2 इज इक्वल टू रो1 r1² डिवाइड बाय रो2 r2². आता बेसिकली तुम्हाला दिलेलं आहे m1 इज इक्वल टू m2, म्हणजेच काय आलं रो1 r1² इज इक्वल टू रो2 r2². आपल्याला हे सुद्धा m1 m2 कॅन्सल झालं तर बेटा इथं i1/i2 इज इक्वल टू r1² अपॉन r2². इथं किंमत काढा, r1² अपॉन r2² इज इक्वल टू रो2/रो1 इज इक्वल टू रो2/रो1. म्हणजे इथं काय दिलेलं आहे i1/i2 इज इक्वल टू रो2/रो1. काय आलं रो2/रो1, हे r1/r2चा स्क्वेअर आहे. r1/r2चा स्क्वेअर जो आहे त्याची किंमत आली इथं आपण काढलेली, ती आली रो2/रो1. म्हणजे इथं बरेचसे विद्यार्थी इथं चुकतात. कशामुळे चुकतात याचं कारण तुम्हाला इथं मी सांगतो की अनेक विद्यार्थ्यांमध्ये काय मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आणि मास डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. म्हणून बरेचसे विद्यार्थी i1/रो1 i1/i2 इज इक्वल टू रो1/रो2 असं लिहितात, पण तसं होत नाही. कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत, या कंडिशनकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे m1 इज इक्वल टू m2 असेल आणि t1 इज इक्वल टू t2 असेल तर बेटा आपल्याला मास इज इक्वल टू रो इंटू v1, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, देअरफॉर मास इज इक्वल टू रो इंटू v1, रो1 इंटू पाय r1² इंटू टी आणि m2 इज इक्वल टू रो2 इंटू v2 दॅट इज रो2 इंटू पाय r2² इंटू टी. हे पाय कॅन्सल, टी कॅन्सल अँड दॅट इज m1/m2 इज इक्वल टू रो1/रो2 r1/r2चा स्क्वेअर. m1 इज इक्वल टू m2 असेल तर रो1 r1² इज इक्वल टू रो2 r2². रो1 r1² इज इक्वल टू रो2 r2². i1/i2ची किंमत किती आली रो2/रो1. हा एक थोडासा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, अनेक वेळेस एक्झामला विचारलेला आहे, म्हणून याला IMP लिहितो मी आणि तुम्हीसुद्धा त्याला स्टार मार्क किंवा इम्पॉर्टंट न्यूमरिकल असं टाकून ठेवा. हां, आता त्यानंतर बेटा नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल हां तो न्यूमरिकल नंबर किती आहे 81 नंबरचा न्यूमरिकल आहे बेटा. किती 81 नंबरचा. हां, रीड द प्रॉब्लेम. A small hole is made in a disk of mass capital M and radius capital R. आता मी काय करतो, एक डिस्क काढतो असं, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ही अशा टाईपची डिस्क आहे, बरोबर आहे. आता याचं मास कॅपिटल M आणि रेडियस कॅपिटल R. अ स्मॉल होल ॲट ए डिस्टन्स. आता हे सेंटर आहे बेटा, हे सेंटर इथून r/4 इथं. आता हे सेंटर असेल, हे r/2 म्हणजे किती आलं, हे r/4ला एक होल पडला असेल. किती इथं h इज इक्वल टू r/4 आणि इथून इथपर्यंत r, त्याच्या 1/4ला होल पास केलेला आहे.
द डिस्क इज सपोर्टेड ॲट द पेग, म्हणजे खालून सपोर्ट दिला पेग. द डिस्क इज सपोर्टेड ॲट द पेग थ्रू दिस होल. या होलमधून एक रॉड टाकला आहे, मी ऑलरेडी काढलेला आहे तुम्हाला. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट द हॉरिझॉन्टल. आता हे व्हर्टिकल काढले, आडवं ठेवा डिस्क, म्हणजे उभी ठेवलेली डिस्क आडवी करा, तर या ॲक्सिस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. काय बेटा, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. सेंटरमधला मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा किती आहे बेटा, एम आर स्क्वेअर बाय 2, आणि एच डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस आर बाय 4, म्हणजे एचची किंमत इथं लिहिले पहा, आर बाय 4चा स्क्वेअर. कारण बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, अँड दॅट इज एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर बाय 16, दॅट इज 16 LCM काढलं, इथं येईल 8 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 16, अँड दॅट इज 9 एम आर स्क्वेअर बाय 16. आय जो टी असेल तो किती आला बेटा इथं, दॅट इज इक्वल टू हिअर एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल आय टी इज इक्वल टू 9 बाय 16 एम आर स्क्वेअर, 9 बाय 16 एम आर स्क्वेअर. हा प्रॉब्लेम नंबर आल्या ना लक्षात. कसा ॲप्लिकेशन ऑफ पॅरलल ॲक्सिस बेटा. आय ओ इज इक्वल टू फिगर त्यासाठी काढायचं म्हणजे क्लिअर आयडिया होते. जोपर्यंत फिगर काढत नाही तोपर्यंत आपली आयडिया क्लिअर होत नाही. तर टू सर्क्युलर डिस्क. आता नेक्स्ट न्यूमरिकल तुम्हाला इथं टू सर्क्युलर डिस्क A and B have equal masses. Two circular discs A and B have equal masses and uniform thickness, but have densities ρ1 and ρ2 such that ρ1 greater than ρ2. ρ1 greater than ρ2. मला वाटतं याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण ऑलरेडी लर्न केला बेटा. सेम प्रॉब्लेम आहे. I1 अपॉन I2 इज इक्वल टू ρ2 बाय ρ1. आलं का लक्षात. मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तो सॉल्व केला होता. तो 80 नंबरचा न्यूमरिकल नंबर 18 याच्या अगोदरचा, हे 81च्या अगोदरचा जो 80 नंबरचा न्यूमरिकल होता त्यामध्ये आपण I1 बाय I2 इज इक्वल टू ρ2 बाय ρ1, बरोबर आहे. दॅट इज I1 बाय I2 इज इक्वल टू ρ2 बाय ρ1. आता इथं काय दिलं आहे बेटा, ρ1 ग्रेटर दॅन ρ2 हा ॲज ρ1 ग्रेटर दॅन ρ2, म्हणजेच काय आलं I1 बाय I2. आता हे जे असेल डिनॉमिनेटर ग्रेटर आहे ना, म्हणजे ρ1 ग्रेटर असेल, ρ1 ग्रेटर असेल तर हा रेशो 1 पेक्षा लहान येतो, बरोबर आहे ना. हे कारण ρ1 ग्रेटर दॅन ρ2 असेल तर I1 अपॉन I2 लेस दॅन 1 आणि I1 लेस दॅन I2. I1 लेस दॅन I2 म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये सी दिलेला असतो. याला थेरॉटिकल न्यूमरिकल म्हणतात. हा जो न्यूमरिकल आहे तो न्यूमरिकल कोणता आहे, थेरॉटिकल आहे. म्हणजे पहिला पार्ट तोच आहे. तशाच पद्धतीनं एक लक्षात ठेवायचं, डेन्सिटी वेगळी असेल, मास सारखा असेल, थिकनेस सारखा असेल तर ते अगोदरचा जो न्यूमरिकल मी तुम्हाला सॉल्व करून दिला होता त्या न्यूमरिकलचाच मी एक पुढचा पार्ट आहे त्याच्या, तो पहिला पार्ट तसाच आहे. I1 बाय I2 इज इक्वल टू ρ2 बाय ρ1. काय सांगितलं, I1 बाय I2 इज इक्वल टू ρ2 बाय ρ1. हे
ऑलरेडी आपण प्रूव्ह केलं आहे. आणि याच्यात कंडिशन ॲज ρ1 ग्रेटर दॅन ρ1 ग्रेटर दॅन ρ2 असेल तर I1/I2 लेस दॅन 1, I1/I2 लेस दॅन 1. आणि हा इथं ऑप्शनमध्ये दिला आहे. आणि मग अशा टाईपचे न्यूमरिकल जे आपण सॉल्व केलेले आहेत बेटा, प्रत्येक न्यूमरिकल इंडिपेंडंट थिंकिंग करून सॉल्व करायचा. कुठल्याही न्यूमरिकलसाठी काय टिप्स असतात तर त्या न्यूमरिकलमधला कोणत्या क्वांटिटी दिल्या आहे, कोणता फॉर्म्युला लागतो, कोणती बॉडी दिलेली आहे, रिंग दिलेली आहे का डिस्क दिलेली आहे, सॉलिड सिलेंडर दिलं आहे का हॅलो सिलेंडर दिलेलं आहे, आणि मग कोणत्या ॲक्सिसचे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, हे जर तुम्ही व्यवस्थित रिकॉल केलात, फॉर्म्युला आठवलात आणि जिथं जरूरत वाटते तिथं प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी फिगर काढायची असेल, फिगर काढा. कोणत्या ॲक्सिसशी दिलेलं आहे आणि कोणत्या ॲक्सिसशी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे हे काळजीपूर्वक लक्ष ठेवून जर तुम्ही सॉल्व केलात तर सहज या टॉपिकचे न्यूमरिकल तुम्हाला लक्षात राहतील. तर ठीक आहे बेटा, आपण इथं थांबूया. परत पुढे प्रॉब्लेम्स आपण कंटिन्यू करू.